काळ्या वाटाण्याची उसळ, आमटीही म्हणू शकतात तुम्ही. काळ्या वाटाण्यामध्ये लोह, प्रथिने, फायबर भरपूर प्रमाणात असते. वाटाण्याला आपण मोड काढून घेतले आहे. स्वच्छ धुवून पाणी घालून मीडियम हीटवर आपल्याला 5 ते 6 शिटी काढून घ्यायची आहे. वाटाणे शिजायला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत वाटण तयार करून घेऊया. 1 कांदा, पाव वाटी खोबरे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या थोडे तेल घालून खमंग भाजून घ्यायची आहे आपल्याला तव्यावरती. मिरच्या तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आपल्या आवडीनुसार. नंतर मिक्सरमध्ये हे सर्व भाजलेले साहित्य, लसूण, आले, थोडे पाणी घालून चटणी करून घेऊया. चटणीमध्ये मी नंतर थोडी कोथिंबीर घातली होती. थोडे तेल तापले की त्यामध्ये घालूया हिंग, मोहरी. मोहरी छान तडकले की जिरे घालूया, वाटण घालूया आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला वाटण परतून घ्यायचे आहे. नंतर 1 बटाटा आणि 1 टोमॅटो चिरलेले घालूया आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे आहे. धना जिरा पावडर, हळद, तिखट आणि थोडा मसाला घालूया. तिखटामुळे खूप छान चव येते आमटीला. बघा छान तेल सुटले आहे आपले. त्यामध्ये घालूया आपण शिजवलेले वाटाणे. बघा छान शिजले आहे. नंतर आपल्याला गरम पाणी घालायचे आहे. मीठ घालूया चवीपुरते आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे. कोथिंबीर घालूया. आपली वाटाण्याची आमटी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, स्वादिष्ट खा आणि आनंदी राहा.